नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण पाहत आहात शेतीविषयी बोलू काही. एप्रिल महिना सुरू झाला की अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. या महिन्यात कोणती पिके लावावी? उन्हाळ्याचे तापमान वाढत असताना योग्य पिकांची निवड केली तर कमी पाण्यातही चांगला नफा मिळू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्यात लावता येणारी 10 फायदेशीर पिके. तर एक नंबर आहे कारले. एप्रिल महिन्यात कारल्याची लागवड करणे खूप फायदेशीर ठरते. उष्ण हवामानात कारल्याची वाढ चांगली होते. पाण्याचा योग्य निचरा असलेली जमीन यासाठी उपयुक्त ठरते आणि लागवड करताना ओळीतील अंतर 6 ते 7 फूट आणि रोपातील अंतर 2 ते 3 फूट. उत्पादन साधारणतः 50 ते 60 दिवसात कारले तोडायला सुरुवात होते. आता एप्रिल महिन्यात आपण लागवड करू शकू असं दुसरं पीक आहे दोडके. दोडके हे उन्हाळ्यात चांगले वाढणारे वेलवर्गीय पीक आहे. कारले पण तसे वेलवर्गीयच आहे आणि दोडके पण. तर दोडक्याची लागवड करताना ओळीतील अंतर 6 फूट आणि 2 झाडामधील अंतर 2 फूट. विशेष म्हणजे वेलवर्गीय जे पिकं असतात त्याला आपण आधार दिल्यास म्हणजे मांडव किंवा त्याला आधार दिला तर उत्पादन वाढते आणि दोडक्याचं उत्पादन पण 40 ते 50 दिवसात दोडके मिळायला सुरुवात होते. आता तिसरं पीक म्हणजे भेंडी. उन्हाळ्यात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तर याचंही म्हणजे काय असतं, ओळीतील अंतर 1.5 ते 2 फूट आणि झाडातील अंतर 1 फूट. म्हणजे ही जवळजवळ भेंडी जवळजवळ लावली जाते. तर याचं उत्पादन पण 40 ते 45 दिवसात भेंडी काढणी सुरू होते. चौथं पीक म्हणजे काकडी. एप्रिल महिन्यात काकडीची लागवड केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. उष्ण हवामानात काकडी चांगली वाढ होते आणि काकडी पण 35 ते 45 दिवसात उत्पादन सुरू होते. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात बाजारात काकडीची मागणी जास्त असते, त्यामुळे आपल्याला भाव पण चांगला मिळतो. पाचवं आहे पीक दुधी भोपळा. दुधी भोपळा हे देखील उन्हाळ्यातील लोकप्रिय पीक आहे. वेल असल्यामुळे मांडव दिला तर चांगली वाढ होते आणि थोडंसं पाणी व्यवस्थित दिलं तर आणखी उत्पादन वाढते. साधारण 50 दिवसात याची काढणी सुरू होते. आता एक आहे घोसाळे. घोसाळे हे पण वेलवर्गीय पीक एप्रिलमध्ये चांगले वाढते. उष्ण हवामानात चांगलं वाढतं आणि मांडव दिला तर याचं पण उत्पादन चांगलं वाढते आणि याला पण बाजारात चांगली मागणी आहे. आता 7वं म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर प्रत्येकाच्या घरी आवश्यक असते आणि कोथिंबीरचं खूप जास्त लागवड न करता कमी जागेत लागवड करून त्याची योग्य निगा राखली तर चांगला पैसा पण मिळू शकतो आणि लवकर पण उत्पादन मिळतं. म्हणजे 25 ते 30 दिवसात तुम्ही काढणी करू शकता. आणि म्हटलंच आहे कोथिंबीर कोणत्याही प्रत्येक घरात आवश्यक असते. 8वं म्हणजे पालक. तर पालक पण काय आहे की लवकर भराभर वाढणारं हे भाजीपाला पीक आहे. याची पहिली कापणी तर 20 ते 25 दिवसातच येते. म्हणजे कमी कालावधीत तुम्हाला उत्पन्न मिळतं. तर एप्रिल महिन्यात पालक पण तुम्ही लावू शकता. 9वं आहे लाल माठ. लाल माठ पण उन्हाळ्यामध्ये चांगला वाढतो आणि याला पण विशेष काही लागत नाही. व्यवस्थित पाणी, थोडंसं खत आणि 20 ते 25 दिवसात याची पण काढणी करता येते. म्हणजे कमी खर्चात उत्पादन मिळतं. आणि 10वं म्हणजे चवळी. चवळी हे सुद्धा उन्हाळ्यात आणखी एक चांगले पीक आहे. म्हणजे याला पण खूप पाणी नाही लागत, कमी पाण्यात वाढतं
आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः हिरव्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे तुम्हाला उत्पन्न पण चांगले मिळू शकते. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण एप्रिल महिन्यात खालील पिके म्हणजे घेऊ शकतो. जसे की कारले, दोडके, भेंडी, काकडी, दुधी भोपळा, घोसाळे, कोथिंबीर, पालक, लाल माठ आणि चवळी. तर या पिकांना खूप जास्त पाणी लागत नाही. हवामान उष्ण लागतं आणि कधी-कधी खूप जर टेम्परेचर वाढलं आणि आपण कमी याच्यात जर हे लावलं कमी क्वांटिटीमध्ये, तर त्याला आपण शेड नेटनी वगैरे झाकलं तर अजूनच त्याचं आपण संरक्षण करून जास्त उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे योग्य नियोजन आणि योग्य व्यवस्थापन केल्यास ही पिके उन्हाळ्यात चांगला नफा देऊ शकतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला शेतीविषयी अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयी बोलू काही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.